मित्रांनो, आता आपण बघूया त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या म्हणजेच काय, त्रिकोण म्हणजेच काय. पहिला आपण त्रिकोण म्हणजे काय ते बघू, मग त्रिकोणी संख्या कशा काढतात ते बघू. त्रिकोणी संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागते ते बघणार आहोत. तर बघा, सर्वप्रथम त्रिकोणी संख्या आपल्या फोल्डरमध्ये आहे. त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या म्हणजे त्रिकोण आपल्याला माइंडमध्ये सरळ सरळ. त्रिकोण म्हणजे तीनही बाजू काय असेल, समान असणार. तीनही बाजू काय असेल, आपल्याला समान दिसणार त्रिकोण म्हटल्यानंतर. मग आता त्रिकोण तीनही बाजू समान असल्यानंतर अशा कोणत्या त्रिकोणी संख्या आहे त्या आपल्याला बघावं लागेल. जसं मी म्हटलं, इकडे बघा दिसते. तर त्रिकोणी संख्या म्हटलं तर सरळ सरळ बघा, जसं की आता तीनही बाजू मी समान म्हटलं. मग आता पहिली एक संख्या आहे ही त्रिकोणी संख्या, जसं की आपण म्हणू एक ही संख्या. आता एक ही संख्या का बरं घेत आहे त्रिकोण, तर बघा जसं मी एक डॉट दिलं, चला मी आता त्रिकोण काढतो डॉट मध्ये. असा जर जोडला तर हा त्रिकोण निर्माण होणार. म्हणजेच आपल्याला तीन डॉट घेतल्यानंतर किंवा तीन बिंदू घेतल्यानंतर आपल्याला त्रिकोण निर्माण होणार. म्हणून तर आता हा पहिला बिंदू मी एक घेतला आहे, म्हणजेच एक ही त्रिकोणी संख्या आहे. त्याच्यानंतर तीन ही त्रिकोणी संख्या आहे. मग आता मला सांगा, आता मला पुढे पुन्हा वाढवायची आहे. तर या ठिकाणी मी जसं की 1 2 3 तीन बिंदू घेतले, तर हे जोडल्यानंतर त्रिकोण होत आहे. मग आता मला पुढची अशी कोणती संख्या जोडावं लागेल, म्हणजे बिंदू आपले जसे तसे त्रिकोणी निर्माण करणार. तर बघा, मी एक बिंदू वाढवतो, इकडे एक बिंदू वाढवतो, त्रिकोण होत आहे. आणि बेस घेतला आहे त्रिकोण, म्हणजेच याला जर जोडलं तर काय झाला, एक त्रिकोण निर्माण झाला. तर आता याला त्रिकोण निर्माण झाला म्हणजे किती बिंदू मिळाले, 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे 6 ही संख्या त्रिकोण आहे. एक ही संख्या त्रिकोण आहे, 3 ही संख्या त्रिकोण आहे आणि 6 ही संख्या त्रिकोण आहे. तर त्याच्यानंतर पुढची संख्या बघू. आपल्याला पुढची संख्या पण त्रिकोण बघायची आहे. 6 पर्यंत थांबणार का, नाही. तर आपल्याला पुन्हा बिंदू वाढवावा लागेल. 1 2 3. आता हे 3 तर बिंदू झाले, तर 4 वाढवावा लागेल. त्याच्यानंतर जो हे स्ट्रक्चर आहे, म्हणजेच याला काय म्हणायचं आहे, पाया म्हणायचं, याला पाया म्हणायचं. तर मग आता आपल्याला पाया किती वाढवावा लागेल, 3 आहे, तर 1 वाढवावा लागेल. 4 पाया केला म्हणजेच आपल्याला बिंदू इथे आणि इथे, आणि जो हा बिंदू होता तो इथे राहणार. म्हणजेच आपल्याला जर याला जोडलं तर आपल्याला बिंदू निर्माण होणार. याला जोडलं तर बिंदू होणार, याला जर जोडलं तर त्रिकोण होणार. बिंदूला बिंदू जोडले तर आपल्याला त्रिकोण निर्माण दिसणार, आणि बिंदू टाकले तरी आपल्याला त्रिकोण निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी त्रिकोणी संख्या आपल्याला काढायच्या आहे. आपलं चॅप्टरच आहे त्रिकोणी संख्या काढणे. त्याच्यामुळे त्रिकोण जर काढला तर ते म्हणजे डॉट मधून 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 ही संख्या त्रिकोण आहे. बघा, एक ही संख्या त्रिकोण आहे, 3 ही संख्या त्रिकोण आहे, 6 ही संख्या त्रिकोण आहे, 10 ही संख्या त्रिकोण आहे. मग आता पुढच्या आपल्याला संख्या काढायचं असेल तर ते त्रिकोण काढता आले पाहिजे, म्हणजे आपल्याला बिंदू पण काढता आले पाहिजेत. आणि मी पाया म्हटलं, ही जी संख्या आहे, ही जी खालची संख्या आहे पाया आहे, पाया. म्हणजे तुम्हाला पुढे प्रश्न दिसणार की 21 या संख्येचा, म्हणजे 21 संख्या असलेली पाया, म्हणजे पाया 21 ही संख्या असलेली त्रिकोणी संख्या काढा. म्हणजे त्याचा पाया किती असला पाहिजे, 21. म्हणजे खालच्या बाजूला किती असल्या पाहिजेत, 21 डॉट असले पाहिजे. त्या संख्या काढा असं जर म्हटलं तर आपल्याला काढता आलं पाहिजे. जसं की आता मी म्हटलं 10, जसं मी म्हणतो पहा बघा. तर आता आपल्याला 3 ही पाया असणारी संख्या, म्हणजे 3 ही पाया असणारी संख्या काढा म्हटलं तर आपल्याला काढता आला पाहिजे. मग ते कसं काढणार, तर मी तुम्हाला सरळच म्हटलं की पाया किती आहे, याचा पाया 3 आहे का नाही. हे पाया किती आहे, याचा 2 आहे. याचा पाया किती आहे, 3 आहे. याचा पाया किती आहे, 4 आहे. मग आता आपल्याला प्रश्न विचारला की 4 पाय असलेली संख्या, म्हणजे 4 पाया, जसं घराला पायवा राहते, आपण घराला सरळ सरळ पायवा म्हणतो. मग 4 पायवे राहते, कोणाचे 6. जेवढी रूम मोठी तेवढे पायवे वाढणार, जेवढा मोठा हॉल तेवढा मोठे पाय वाढणार. ठीक आहे, जेवढं घर असेल त्याचे पायवे वाढणार. मग आपले जेवढे बिंदू वाढणार त्याची पायवा कसा वाढणार, जास्त वाढणार, त्याला पाया म्हणतात. मग आता हे किती पाया आहे, 4 पाया आहे. तर 4 पाया आहे, तर बघा इकडे बघा, जर पाया 4 असलेल्या संख्येचा त्रिकोणी संख्या किती, असा प्रश्न विचारला. तर 4 पाया आहे, याचे सूत्र आहे n अधिक 1. n म्हणजेच काय, पाया.
सरळ सरळ भागीला 2. म्हणजे आता लिहितो n म्हणजेच n बरोबर किती घेऊ 4. n बरोबर 4. मग आता मी इकडे लिहितो n अधिक 1 भागीला 2 आणि n म्हणजेच काय घेतलो आपण 4. 4 म्हणजेच काय पाया. मग 4 गुणिला 4 अधिक 1 भागीला 2 म्हणजे 4 गुणिला 5 भागीला 2 म्हणजेच इथे किती आहे 4 पंचे 20 भागीला 2 म्हणजेच 10 त्रिकोणी संख्या मिळणार. म्हणजे 10 डॉट मिळणार. तर बघा 10 डॉट मिळाले. पाया किती आहे याचा 4 पाया घेतला आपल्याला त्या सूत्रात टाकलं. सूत्र आहे म्हणजे सूत्र काय म्हणताय की एखादी संख्या पाया आपल्याला दिली असेल त्यांच्या लगतची संख्या घ्या म्हणजे प्लस 1 संख्या घ्या भागीला 2 घ्या. तुम्हाला सरळ सरळ एकूण बिंदू मिळणार म्हणजे त्रिकोणी संख्या आपल्याला मिळणार. तर त्रिकोणी संख्या आपण काढून बघितली. जसं की एखादा प्रश्न असा विचारला का 21 पाया असलेली त्रिकोणी संख्या किती असा जर प्रश्न विचारला तर आपण काय करणार 21 पाया किती दिला त्यांनी पाया दिला 21 ही संख्या पाया 21 असलेली त्रिकोणी संख्या किती. तर मग सरळ सरळ आपल्याला काढता येते. तर ते कसं काढायचं तर बघा इकडे बघू आपण इथं 20 घेऊ इथे 2 घेऊ आणि आपलं उत्तर 10 मिळालं. आता आपल्याला पाया सांगितलं त्यांनी की पाया 21 आहे म्हणजेच सरळ सरळ मांडणी करू 21 आणि 21 अधिक 1 म्हणजेच भागीला 2 म्हणजेच 21 गुणिला 22 भागीला 2. मग 2 चा भाग जाते 22 मध्ये म्हणजेच 21 गुणिला 11 म्हणजेच सरळ सरळ 11 1 11 चा दिला 1 11 दुने 22 आणि 1 23 म्हणजे 231 काय असेल बिंदू असेल. म्हणजे त्रिकोणी संख्या आपल्याला मिळाल्या 231. हे असं आपल्याला काढावं लागते. कॉन्सेप्ट समजली तुम्हाला. मी काय म्हणतो आहे त्रिकोणी संख्या म्हणजेच असे डॉट जे त्रिकोण निर्माण करणार आणि तेच त्रिकोण जे डॉट असतात ते त्रिकोणी संख्या त्याला म्हटल्या जाते असं असते. तर बघा मी काढलं सरळ सरळ. मी आता हे कॉन्सेप्ट आहे आणि बघ लक्षात घ्या पुन्हा थोडं पुन्हा पुढचं आपण बघूया. जसं की काही पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा जसं आता मी म्हटलं त्रिकोणी संख्या मला मिळाल्या 1 3 त्याच्यानंतर मिळाली 6 त्याच्यानंतर मिळाली 10. जसं मी म्हटलं 1 त्रिकोणी संख्या मिळाली कारण की डॉट 1 आहे. 3 त्रिकोणी संख्या मिळाली त्याच्यानंतर आपल्याला 6 त्रिकोणी संख्या मिळाल्या अशा मिळाल्या 6 त्रिकोणी संख्या मिळाल्या त्याच्यानंतर 10 त्रिकोणी संख्या मिळाल्या 10 त्रिकोणी संख्या मिळाल्या अशा 10 त्रिकोणी मिळाल्या. आता पुढच्या त्रिकोणी संख्या काढायची असेल तर काय करावं लागेल. आता पुढच्या त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची पाया दिला आहे ठीक आहे. पुढची त्रिकोणी या संख्येनंतरची पुढची त्रिकोणी संख्या काढा जर असा प्रश्न आला तर तो पण आपल्याला काढता आला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल तर बघा जसं की मी म्हटलं की सरळ सरळ आहे. आता याच्यामध्ये 1 3 6 12. आता मी पुढे काय करायला पाहिजे म्हणजे मी प्रत्येक वेळी त्रिकोण टाकायला पाहिजे का. जर मी प्रत्येक वेळी त्रिकोण म्हणजे प्रत्येक वेळी डॉट जर टाकत गेलो तर मला अवघड जाणार. तर मग यांच्यामध्ये काहीतरी फरक दिसते आपल्याला. म्हणजे असे काय होत आहे की जेणेकरून आपल्याला त्रिकोणी संख्या पुढची मिळत आहे. मग ते मिळण्यासाठी आपल्याला असं बघावं लागेल की पुढची त्रिकोणी संख्या कशी काढता येणार. तर बघा 1 अधिक 2 म्हणजे किती होत आहे 1 अधिक 2 म्हणजे 3 मिळत आहे. त्याच्यानंतर बघा 1 अधिक 2 केल्यानंतर आपल्याला 3 मिळत आहे. जर पुन्हा 3 मिळाली तर 1 अधिक 2 अधिक 3 केलं तर आपल्याला किती मिळतात 6 मिळतात. 6 मिळाल्या. त्याच्यानंतर बघा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 केलं तर आपल्याला किती मिळतात 10 मिळतात. म्हणजे यांची काय होत आहे बेरीज होत आहे. 3 आणि 3 6 4 10 म्हणजे आपल्याला 10 त्रिकोणी संख्या मिळाली. त्याचा पाया किती आहे 4 आहे. त्याचा पाया किती आहे 4 आणि या 6 चा पाया किती आहे 3. या 3 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे 2. हे तुम्हाला दिसून राहिलं. म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की एखादी त्रिकोणी संख्या काढायची असेल तर त्यांचा पाया खूप महत्त्वाचा आहे. मग याच्या नंतरचा जर पाया काढायचा असेल तर मला काय करावं लागेल पाया किती घ्यावा लागेल यांचा
पाया, आता पुढची आपण त्रिकोणी संख्या काढूयात, म्हणजे 10 नंतरची त्रिकोणी संख्या किती मिळणार, तर ती आहे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5, म्हणजेच आपल्याला एकूण त्रिकोणी संख्या मिळणार आणि त्याचा पाया किती असायला पाहिजे, 5 असायला पाहिजे. यांची जर बेरीज केली 10 5 15 मिळणार आणि त्याचा पाया किती असेल, 5 असेल. मग बघू पाया सरळ सरळ 1 2 3 4 5, त्याचा पाया आपल्याला 5 मिळाला आणि त्रिकोण काढून बघू. सरळ सरळच आहे, सेम असं लिहावं लागेल, त्याच्या पुढे एक डॉट द्यावा लागेल आणि वरच्या साईडला द्यावं लागेल. जसं की आता मी याला लिहून घेतो 1 2 3 आणि हे 5, 5 झाले, हे 5 झाले, 1 2 3 4, हे झाले 5. त्याच्यानंतर 1 2 3, म्हणजे आपल्याला त्रिकोण निर्माण झाला. यांचे जर डॉट मोजले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15, आपल्याला सरळ सरळ 15 डॉट मिळते आहे, 15 डॉट मिळते आहे, सरळ सरळ आपल्याला मिळालेले आहे. म्हणजे तिथे जास्तचा डॉट झालेला आहे, सरळ सरळ येऊन जाईल. म्हणजेच आपल्याला बेसिक जर माहिती काढायची असेल तर आपल्याला सरळ सरळ आपल्याला मिळते आहे. म्हणजेच 15 चा पाया किती आहे, 5 आहे. मग आता पुढची पण संख्या काढायची असेल तर ती पद्धत आपण काढू शकतो आणि याच्यात बरंच काही समजत असेल तुम्हाला. 1 3 6 10 15, 15च्या नंतर काढायचे असेल तर 15 म्हणजे 15 चा पाया 5 आहे, त्याच्यात ऍड जर 6 केले म्हणजे 6 पाया 15 आणि 6 21, 21 त्रिकोणी संख्या. जर 21 त्रिकोणी संख्या म्हणजे ज्या संख्येचा पाया 6 आहे त्याची एकूण त्रिकोणी संख्या आपल्याला 21 मिळणार, सरळ सरळ. म्हणजे अशा एकूण 1 ते 100 पर्यंत 13 त्रिकोणी संख्या आहे, म्हणजे 13 पाया असलेली संख्या आहे. जसं मी पाया म्हटलं तसं 1 आहे, 3 आहे, 6 आहे, 10 आहे, 15 आहे, अशा एकूण त्रिकोणी संख्या आपल्याला मिळणार. ओके, आता याच्यावर आपण काही उदाहरणं घेऊयात जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे म्हणजे कशी उदाहरणं काढा. जसं मी उदाहरण म्हटलं होतं की पाया 21 असणारी त्रिकोणी संख्या काढा, तर पाया 21 असणारी त्रिकोणी संख्या काढली तर आपल्याला मिळालं 231 त्रिकोणी संख्या आपल्याला मिळाली. असं आपण करूयात. मग आता आपल्याला मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला सरळ सरळ 6 पाया मिळाला, त्याची त्रिकोणी संख्या 21 आहे. 6 पाया असणाऱ्या त्रिकोणी संख्या किती आहे तर 21 आहे. म्हणजे असे एक एक उदाहरण मी घेणार जेणेकरून तुम्हाला ते लवकरात लवकर समजेल. ओके, ठीक आहे. चला आता उदाहरणाकडे वळूया. बेसिक पूर्ण झालं. त्रिकोणी संख्या काढायची कशी, त्रिकोणी संख्येचा जर पाया देऊन असेल तर तुम्ही त्रिकोणी संख्या काढू शकता. जर पाया नसेल दिलं असेल तरी आपल्याला त्रिकोणी संख्या काढता येते. ठीक आहे, कसं काढायचं पुढची उदाहरणं घेतल्यानंतर तुम्हाला ते समजून जाणार. मग आता पुन्हा एक बघा, जसं मी म्हटलं की एखादी संख्या आहे, जसं आता हे 6 आहे, 6 आहे, 3 आहे, 10 आहे, 15 आहे, 21 आहे. आता याच्यात बघा तुम्हाला एक पुन्हा काही क्लू दिसेल. म्हणजे जसं की मी म्हटलं की एखादी संख्या आपल्याला पाया जर काढायचं असेल, त्रिकोणी संख्या असते म्हणजे एक पासून तर आपण अनंत म्हणजे 100 पर्यंत तर आपण काढून बघू, पण त्याच्यावर जास्त असेल तर ते पण कसे काढता येईल ते पण आपण बघणार आहोत. तर उदाहरण बघूया. याच्यामध्ये तुम्हाला दिसते आहे मी जे संख्या काढली त्रिकोणी संख्या आणि त्याचा पाया पण काढला. कसं काढायचं ते मी सांगितलं. 21 या त्रिकोणी संख्येचा पाया 6 आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या आपल्याला 13 मिळतात. ठीक आहे, 13 मिळतात, त्यांच्या पाया आपल्याला मिळून जाणार. ठीक आहे, तर उदाहरणं घेऊयात. तर उदाहरणं तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल आणि मी विश्लेषण करणार. तर पुन्हा बघा एक क्ल्यू आहे, तर आपण तो पण बघू. म्हणजे डिटेल पूर्ण जेवढं काही पूर्ण कव्हर करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे. बघा मी काय म्हटलं होतं, या त्रिकोणी संख्या तुम्हाला दिसत आहे, त्याचा पाया पण मिळत आहे. तर बघा जसं की 2 त्रिकोणी संख्या, जर 2 त्रिकोणी संख्यांची जर बेरीज केली, 2 त्रिकोणी संख्या जर मी असं केलं की 1 त्रिकोणी संख्या अधिक 3 त्रिकोणी संख्या, हे किती होते 4. 4 कोणाचा वर्ग आहे 2 चा वर्ग. जर मी म्हटलं 3 त्रिकोणी संख्या अधिक 6 ही एक त्रिकोणी संख्या आहे 6 बरोबर, हे किती होते 9. 9 कोणाचा वर्ग आहे 3 चा. त्याच्यानंतर बघा जसं की मी पुढची घेतो 6 ही त्रिकोणी संख्या, त्याच्यानंतर चौथी त्रिकोणी संख्या आहे 10. 10 बरोबर 6 अधिक 10 अधिक 6 किती झाले 16, म्हणजे कोणाचा वर्ग आहे 4 चा वर्ग आहे.
मग त्याच्यानंतर 10 अधिक मी जर म्हटलं मला नंतरची त्रिकोणी संख्या मिळाली 15, तर मी 15 घेतले तर मला किती होत आहे 25. 25 कोणाचा वर्ग आहे 5. म्हणजेच मला असं म्हणायचं आहे की दोन त्रिकोणी संख्यांचा वर्ग क्रमागत दोन त्रिकोणी संख्यांचा वर्ग जर घेतला तर ती कुठली तरी वर्गमूळ संख्या असते. कोणाची तरी वर्गमूळ संख्या असते. म्हणजे ती वर्ग संख्या मिळते आपल्याला. जसं की 4 मिळाले 2 चा वर्ग आहे, 9 मिळाले 3 चा वर्ग आहे, 16 मिळाले 4 चा वर्ग आहे, 25 मिळाला किती आहे 5 चा वर्ग आहे. 5 चा वर्ग आहे. म्हणजे तुम्हाला सरळ सरळ सांगायचं त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्येमध्ये आपल्याला अशा पद्धतीने दिसते आहे. म्हणजे दोन संख्येचा जर दोन त्रिकोणी संख्यांचा बेरीज केली तर आपल्याला एक वर्ग संख्या मिळते. पण ती कोणती क्रमागत. ठीक आहे. जसं की मी म्हटलं 1 अधिक 3 ते किती झाले 4. 4 कोणाचा वर्ग आहे 2 चा. तसं घेतलं 3 अधिक मी घेतलं 6 तर ते किती कोणाचा वर्ग आहे 9. 9 कोणाचा वर्ग आहे तर तो आहे 3 चा वर्ग. असे आपल्याला एक क्लू दिसते आहे. याच्यातूनही आपण काही उदाहरणं घेऊ. त्या उदाहरणानुसार तुम्हाला आपण समजणार. मग त्रिकोणी संख्यांची उदाहरणं आपण चालू करूया. ते तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल.